आता खरी संघर्षाला सुरुवात. रोहित पवार आणि अजित पवार यांच्या संघर्षाला सुरुवात झाल्याचं आपण लक्षात घेऊ शकतो. रोहित पवार हे नवखे आहेत. अजित पवारांची जागा ते घेऊ पाहतात हे विधान आहे अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा. मुश्रीफांनी कोल्हापुरात राष्ट्रवादी संपवली या रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना उत्तरात मुश्रीफांनी वरील विधान केलं होतं. हे शरद पवारांच्या कोल्हापूरमधील सभेवेळेत झालं. त्यानंतर बारामतीत अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमदार अमोल मिटकरींनी लिहिलं की तुफान 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 आलया अजितदादा हॅट्स ऑफ. सभा बारामतीला मात्र अस्वस्थता पसरली. कळवा, जामखेड, नादखुळा. मिटकरी हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात आणि आता ते अजित पवारांच्या सोबत सत्तेत सहभागी होत त्यांच्या गटाचे प्रमुख प्रवक्ते देखील मानल्यात. मिटकरींच्या ट्विटमध्ये टीकेची रोख दोन नेत्यांवर दिसते. एक म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि दुसरे रोहित पवार. एकूणच अजित पवार गटातील नेते हल्ली रोहित पवारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. आजवर जसं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातले संबंध चर्चेचा विषय ठरत असतात किंवा अजूनही ठरतात, तसंच आता रोहित पवार आणि अजित पवारांबाबत होताना दिसत आहे. रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी काकांसोबत न जाता आजोबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेऊन आपली भूमिका एका प्रकारे स्पष्टच केलेली आहे. मात्र तरीही रोहित पवार हे अजित पवार यांच्या सोबतचे राजकीय आणि व्यक्तिगत संबंध वेगवेगळे ठेवू पाहतात. तसं ते अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना बोलूनही दाखवतात. पण राजकारणामध्ये एकमेकांचे स्पर्धक असलेले आणि तेही एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींना हे शक्य आहे का? किंवा अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात आता नेमकं कसे संबंध आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पवार कुटुंबातील काका पुतण्या वादाचा हा पुढचा अंक आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी BBC मराठीनं राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकारांशी बातचीत केली होती. या प्रश्नांकडे येण्यापूर्वी आपण रोहित पवार आणि त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ आप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत. रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017मध्ये पुणा जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतील शिरसुफळ हा होता. मात्र 2 वर्षांनी आपल्या म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच रेस घेतले. अहमदनगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. खरं तर कर्जत जामखेडचा भाग विखे पाटलांच्या प्रभावाचा, पण रोहित पवारांसाठी हा भाग तसा अगदीच नवीन नव्हता. कारण रोहित पवारांचे आजोबा आप्पासाहेब पवार कधी काळी विखे पाटलांच्या कारखान्याचे MD होते. मात्र आई सुनंदा पवार यांचं या भागातील महिलांसाठीचं कामही रोहित पवारांना फायद्याचं ठरलं. ही सर्व गोळाबेरीज मांडण्याचं कारण म्हणजे रोहित पवार ज्यांच्यासमोर लढण्यासाठी उभे होते ते भाजपचे नेते राम शिंदे हे तत्कालीन कॅबिनेट मंत्री होते. रोहित पवारांनी रिस्क घेतल्याचं म्हटलं गेलं. ती यामुळेच ते विजयी झाले आणि जायंट किलर ठरले. या विजयाच्या वेळी BBC मराठीनं ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवारा यांच्याशी बातचीत केली होती. त्यावेळी भटेवारांनी सांगितलं होतं की रोहित पवारांच्या राजकारणाची तुलना शरद पवारांसोबत करत म्हटलं होतं की रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याप्रमाणे राजकारण केलं. ते 6 महिने कर्जत जामखेडमध्ये तळ ठोकून बसले होते. प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची किलर इन्स्टिंक्ट रोहित पवारांनी दाखवलेली आहे. जिद्दीने राजकारण पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात दिसते. शिवाय आजोबा आप्पासाहेबांसारखी चिकाटी त्यांच्या नातवामध्ये दिसते. शरद पवारांसारखं राजकारण करण्याचा प्रयत्न रोहित पवार हे राजकारणात आल्यापासून शरद पवारांसारखंच राजकारण करताना दिसतात. ते विविध संस्था, संघटना, व्यक्तींशी संबंध जोडून आपलं स्वतःचं असं जाळं निर्माण करण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. अर्थात ही शिकवण त्यांना शरद पवारांकडूनच मिळालेली आहे. ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे याबाबत सांगतात की रोहित पवारांना राजकीयदृष्ट्या तयार करण्याचं काम स्वतः शरद पवारांनी 8-10 वर्षांपूर्वीपासूनच केलेलं आहे. रोहित पवार उघडपणे राजकारणात प्रवेश करण्याआधीपासूनच शरद पवार त्यांना विविध ठिकाणी घेऊन जायचे, लोकांच्या गाठीभेटी घालून द्यायचे. शरद पवारांनी स्वतः रोहित पवारांना महाराष्ट्र समजावून देण्याचा प्रयत्न केला होता.
आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर मागे वळून पाहताना ते ठिपके जोडता येतात आणि त्याचे अर्थ आपल्याला कळून येतात, असं शैलेंद्र तनपुरे म्हणतात. शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे राजकारणाव्यतिरिक्त इतर व्यासपीठांवर, मग ते साहित्याचं असो की उद्योगाचं असो, तिथं दिसत असतात आणि त्यातून राजकारणाच्या बाहेरही आपलं जाळं त्यांनी निर्माण केलेलं. त्याच पावलांवर पाऊल ठेवत रोहित पवार पुढे जाताना दिसतात. तर मंडळी, लेट्स ॲप या वृत्त संकेतस्थळाचे संपादक योगेश कुटे याबाबत अधिक सविस्तरपणे सांगतात. ते म्हणतात, यशवंतराव चव्हाण शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळलं असून त्यासाठी त्यांनी शरद पवारांची शैली त्यांना वापरल्याचं योगेश कुटे म्हणतात. योगेश कुटे हाच मुद्दा अधिक सविस्तरपणे सांगताना म्हणतात की यशवंतरावांना मानणारा वर्ग जसा आपोआप शरद पवारांकडे वळला, तसा शरद पवारांना मानणारा वर्ग आपल्याकडे येईल असंही कुठेतरी रोहित पवारांना वाटत असेल आणि यात शंकातीळ मात्र नाही आहे. तसंच हे अगदी स्पष्ट आहे की रोहित पवारांवर काकांपेक्षा, अजित पवारांपेक्षा आजोबांचा म्हणजे शरद पवारांचा जास्त प्रभाव आहे आणि म्हणूनच शरद पवारांनी आपलं नेतृत्व महाराष्ट्रभर आणि विविध क्षेत्रात पसरवलं. तसंच रोहित पवार करतायत, मग त्यासाठी राज्यभरात फिरणं असो किंवा पत्रकारांशी मैत्री करणं असो, कलाकारांना भेटणं असो, इत्यादी गोष्टी ते करतात. राजकारणाच्या पलीकडच्या क्षेत्रातही स्वतःला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केलेली आहे. रोहित पवार MPSCच्या विद्यार्थ्यांचेही प्रश्न मांडतात, उद्योजकांच्या संघटनेवरही असतात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मंडळातही असतात, संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरही ते असतात. ते असे सर्वत्र आपली उपस्थिती लावून आपलं नेतृत्व राज्यव्यापी सादर करतात. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार यांच्या संघर्ष आहे का किंवा निर्माण होऊ शकतो का याकडे पाहूयात. तर पवार कुटुंबात काका पुतण्यांचा वाद हा नवा अंक घडतोय. कॅबिनेट मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी उघडपणे असं म्हटलं आहे की रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहतात किंवा अजित पवारांचे निकटवर्ती असलेले आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या बारामतीतल्या स्वागतावरून रोहित पवार यांच्यावरती निशाणा साधला. या गोष्टींमुळे रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. तर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे सांगतात की रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमधील संघर्ष आज ना उद्या समोर येणारच होता. मात्र असा थेट काकांशी संघर्ष टाळण्यासाठी रोहित पवार वेगळी मांडणी मांडताना दिसतात आणि असं योगेश कुटे यांनी सांगितलेलं आहे. तर हे सविस्तरपणे सांगताना ते म्हणतात की रोहित पवारांना पुढे आणण्यामध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रोहित पवारांचा ओढा निश्चितच शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे जुन्या फळीला अंगावर घेण्याची मानसिकता तयारी रोहित पवारांनी केलेली दिसते. तरीही रोहित पवार कितीही आक्रमक झाले तरी ते अजित पवारांवर थेट बोलत नाहीत. ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या इतर नेत्यांवर टीका करताना दिसतात. रोहित पवार हे राष्ट्रवादीतल्या फुटीकडे संधी म्हणून पाहताना दिसतात. त्यामुळे थेट संघर्षाऐवजी यांचा राजकीय वाटचालीत कसा फायदा होईल याचाही विचार करताना दिसतात. तर कुठे असं म्हणतात की रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात आता वाटाच वेगळ्या असल्याने त्यांच्यात काका पुतण्यासारखा संघर्ष होण्याची शक्यता नाही आणि अशी मांडणी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे करतात. विजय चोरमारे म्हणतात की रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्षाला आजच्या घडीला तरी काका पुतण्याचा संघर्ष म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की रोहित पवारांनी बारामती सोडून कर्जत जामखेडला स्वतःचा मतदारसंघ तयार केला, विकसित केला आणि तिथून ते निवडून आले. त्यामुळे मतदारसंघातला अजित पवारांपेक्षा संघर्ष त्यांना आधीच टाळला. रोहित पवार सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या प्रभावाखाली आहेत. आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तर शरद पवारांच्या गटातील महत्त्वाचे शिलेदार बनलेले आहेत. त्यामुळे आपल्या गटाची बाजू मांडण्यासाठी रोहित पवार बोलत राहणार आणि ते अजित पवारांच्या गटाच्या विरोधातच बोलणार. मात्र या टीकेला लगेच काका पुतणे वादाचं नाव देणं घाईचं होतं. व्यक्तिगत मतभेदातून पक्षात फुटाफूट झाली असली तरी या टीकांना काका पुतण्यांचं स्वरूप देता येईल. विजय चोरमारे म्हणतात की रोहित पवार आणि अजित पवार यांच्या वाटाच वेगळ्या झाल्याने दोघांमध्ये काका पुतण्या वादासारखा संघर्ष म्हणता येणार नाही. कारण आताचा संघर्ष हा पूर्ण राजकीय आहे. मात्र हे निश्चित आहे की रोहित पवारांची आताची भूमिका अजित पवारांच्या प्रभावात न राहण्याची आहे आणि असं देखील चोरमारे हे सांगतात. अर्थात रोहित पवारांनी
काका पुतण्याच्या संघर्षाचं वृत्त कायमच फेटाळलेलं आहे. किंबहुना BBC मराठीशी बोलताना रोहित पवार म्हणाले होते की अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मला पुतण्या म्हणून आनंदच होईल. मात्र ज्या राजकीय विचारधारेसोबत ते गेले आहेत त्यांची नाराजी मनात राहीलच. पण एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे अजित पवारांसारख्या नेत्याशी संघर्षाच्या भूमिकेत राहून रोहित पवारांना आपली वाटचाल करता येईल का? किंवा अजित पवारांच्या सोबतच्या संघर्षाचं आव्हान ते पेलतील का? राष्ट्रवादीतली फूट रोहित पवारांसाठी संधी आहे का? रोहित पवारांनी सत्तेच्या कुशीत जाण्यापेक्षा संघर्षाची वाट का धरली? याबाबत बोलताना लेट्सअपचे संपादक योगेश कुटे म्हणतात की रोहित पवारांनी विचार करून हा निर्णय घेतलेला दिसतो. ते स्वतःला लंबी रेस का घोडा मानतात. आता ते अजित पवारांसोबत गेले असते तर सत्तेत गेलेल्या इतर आमदारांपैकी एक आमदार एवढीच त्यांची ओळख उरली असती. पण आता ते शरद पवार यांच्या गटात आहेत आणि महत्त्वाचे नेते बनलेत. रोहित पवारांना आता सत्ता तात्पुरती मिळाली असली तरीही हा संघर्ष त्यांना आज ना उद्या करावाच लागला असता आणि हा संघर्ष त्यांना चुकणार नव्हता. कुठे पुढे सांगतात की यशवंतराव चव्हाण, शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही. हे रोहित पवारांना चांगलं कळालेलं आहे. खरं तर रोहित पवार स्वतः उद्योजकही आहेत. उद्योग सांभाळायचे म्हणजेच सत्तेचं पाठबळ लागतं. मात्र तरीही त्यांनी धोका पत्करला. याचा अर्थ ते तात्पुरत्या फायद्यावर लक्ष ठेवून नाही आहेत तर ते दूरचा विचार करताना दिसतात. तर राष्ट्रवादीतल्या फुटीचा रोहित पवारांना फायदाच होईल असं विजय चोरमारे सांगतात. ते म्हणतात की राष्ट्रवादीच्या फुटीमुळे रोहित पवारांना नेतृत्व करण्यासाठी संधी मिळालेली आहे. आधी महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं नेतृत्व म्हणून पुढे येण्यास मर्यादा होत्या. आताचं पक्षावरील हे संकट खरं तर रोहित पवारांसाठी संधी आहे. विजय चोरमारे यांच्या मुद्द्याचा धागा जर का पकडला तर शैलेंद्र तनपुरे हे पुढे मांडणी करतात आणि ते म्हणतात की शरद पवारांसोबत सातत्यानं राहून अजित पवार खुरटलेत. हे त्यांनी स्वतः बोलूनही दाखवलं आहे. तसं रोहित पवारांच्या बाबतही बोलता येईल. कदाचित अजित पवारांच्या सोबत राहून त्यांचीही राजकीय वाट तेवढी झाली नसती. अजित पवार ज्या पद्धतीचे थेटपणाचे राजकारण करतात त्यात रोहित पवार बुजूनच गेले असते. कारण रोहित पवार अजित पवारांच्या तुलनेत संयमी दिसतात. ते तितके आक्रमक नाही आहेत. आकांतांडव करणारे दिसत नाहीत. कुणाचा अनादर करणारे दिसत नाहीत. ते अद्याप तरी जाणवलेलं नाही आहे. तसंच शरद पवारांसोबत राहणं रोहित पवारांसाठी केव्हाही फायद्याचंच ठरणार आहे. कारण अजित पवारांना शेवटी त्यांच्या मुलांचे भवितव्य घडवायचं आहे आणि त्यामुळे अजित पवार हे निश्चितच त्यांच्या मुलांकडे जास्त लक्ष देण्यात बिझी होऊन जातील आणि त्यानंतर मग रोहित पवार यांचा विचार होऊ शकतो आणि त्यात पुण्यातल्या राजकारणाला पुढे नेण्यात ते किती रस दाखवतील किंवा ते किती शक्य होईल हा प्रश्न देखील रोहित पवारांनी हेरल्याचं जाणवतं आणि असं शैलेंद्र तनपुरे म्हणतात. तर मंडळी, BBC मराठी या वृत्तसंस्थेकडनं देण्यात आलेली ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आमचे हे बातमी तुम्हाला कशी वाटली? खरंच रोहित पवार हे भविष्यात राष्ट्रवादीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात यशस्वी होतील का? रोहित पवार, जसं की हसन मुश्रीफजी म्हणालेले आहेत की रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहतात. याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला वाटतं का की रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहतात? राष्ट्रवादीमध्ये जसं वजन अजित पवारांचं होतं तसं वजन रोहित पवार यांना निर्माण करायचं आहे? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.